नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, अनेकांना अनेक पुरस्कार मिळत असतात. अर्थात चांगल्या माणसाने पुरस्कार मिळतात आणि ही चांगली गोष्ट आहे. परंतु खरंच भारतरत्नसारखा मोठा पुरस्कार मधु दंडवतेंसारख्या अतिशय थोर पुण्यशील व्यक्तिमत्वाला मिळावा अशी आपण सर्वांनी इच्छा करायला हवी, इच्छा धरायला हवी. आणि सगळे आत्ताची जी पिढी आहे त्यांच्यासमोर ह्या अभिनेत्यांचे आणि चित्रपट तारे जे आहे त्यांना आपण म्हणतो ह्यांचा आदर्श असण्याऐवजी आणि खेळाडू किंवा हे अभिनेते ह्यांच्याऐवजी मधु दंडवते, मोहन दरिया ह्यांच्या बॅरिस्टर नाथपै ह्यांच्यासारख्यांची चरित्र त्यांना वाचायला द्यावीत लहान मुलांना, ह्या पिढीला. तर ही भावी पिढी तयार होऊन ही पिढी घडू शकेल, तर संस्कारक्षम पिढी घडू शकेल, होऊ शकेल. उद्याचा भारत आपल्याला कसा पाहिजे आहे तर तो या अभिनेत्यांचा आदर्श घेणारा असायला हवा. हे स्टार मंडळींचा, तथाकथित स्टार मंडळींचा, की मधु दंडवतेंसारख्या पुण्यशील थोर व्यक्तीचा की ज्यांनी समाजाला सर्व काही दिलं, समाजासाठी आयुष्य जगले. आणि असं आयुष्य की ज्या आयुष्याचा सर्वांना हेवा वाटावा. अशी थोर व्यक्ती आहेत, अशी पुण्यशील व्यक्तिमत्व आहे, जे पुण्यवंत होते, दानशील होते, धर्मशील होते. अशी थोर माणसं की ज्यांच्या पुढं संपूर्ण समाजाने नतमस्तक व्हावं इतकं गुणी आयुष्य जगलेली ही माणसं. अशी माणसं समाजासमोर आदर्श खरं तर असायला हवी. ती आपल्या पिढीसमोर, आत्ताची लहान मुलं आहेत, जी पिढी आहे, तरुण पिढी आहे, जी बालमनं आहेत, बालवयातली मुलं आहेत, शाळा आहेत, त्यांच्यासमोर अशा मधु दंडवतेंसारख्यांचे, मोहन दरियांसारख्याची, बॅरिस्टर नाथपै असतील, अशी चांगलं जीवन जगलेली माणसं जी आहेत त्यांचं चरित्र जायला पाहिजे. खरंच आजच्या एखाद्या 10 वर्षाच्या मुलाला विचारलं आपण, तुम्ही सलमान खान नाव विचार, शाहरुख खान नाव विचार, तर लगेच सांगेल. पण मधु दंडवते नाव विचार, सांगेल का तो? त्याला माहिती आहे म्हणेल का तो? नाही विचारणार, नाही सांगणार. तो माहीत नाही म्हणून सांगणार. एकदा असंच झालं, 10 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. मी एक पुस्तक वाचत होतो आणि एक समोर DEDला असणारा, तेव्हा DED होता, आता DED बंद झालं, पण त्या DEDला असणारा एक विद्यार्थी माझ्यासमोर आला. म्हटलं, काय वाचताय तुम्ही? मी त्याला पुस्तक दिलं. तर ते पुस्तक होतं आचार्य विनोबा भावेंचं. म्हटलं, तुला माहिती आहे का हे पुस्तक? नाही आहे. हे पुस्तक जे लिहिलेले आहेत ते तरी माहिती आहेत का? तो म्हणतो नाही आहेत. म्हटलं, कुणाचं बघ हे पुस्तक आहे? तो म्हणतो आचार्य विनोबा भावे. तुला माहिती आहे का? तो म्हणतो नाही माहिती. त्यांनी सांगितलं आत्तापर्यंत पहिलीपासून तो 14वी नंतर DEDला गेला होता. ती पहिली 14 वर्ष, DEDची 2 वर्ष, 16 वर्षामध्ये त्यांनी आचार्य विनोबा भावेंचं नाव ऐकलेलं नव्हतं. म्हणजे ही आमची शिक्षण पद्धती म्हणायची. कुणाचा दोष म्हणायचा? हा दोष द्यायचा कुणाला? दोष नक्की द्यायचा कुणाला? की आमच्या पिढीसमोर आम्ही आदर्श कोणते उभे करत आहोत? आचार्य विनोबांसारखी वेदशास्त्र संपन्न व्यक्तिमत्व, संत ज्यांना म्हणतो आपण, अशी व्यक्ती, असं थोर व्यक्तिमत्व हे DED झालेल्या म्हणजे भावी शिक्षकालाच कळू नये. मग तो मुलांना काय शिकवणार, मुलांना काय घडवणार? मुलंच त्यांना विचारतील, गुरुजी विनोबा भावे कोण होते? तर तू काय उत्तर देणार? असाही प्रश्न आहे. ह्या सगळी विचार करण्यासारखी परिस्थिती आहे, फार गंभीर परिस्थिती आहे. आपल्या मुलांसमोर कुणाचे आदर्श असावे, त्यांनी कुणाचा आदर्श घ्यावा, कुणाचं अनुकरण करावं, कुणाचं अनुसरण करावं, कोणत्या विचारांचं त्यांनी कोणते विचार आत्मसात करावेत, हाही खरं तर प्रश्न आहे. त्याशिवाय मंडळी पेरल्याशिवाय कधी उगवत नाही. पेरल्याशिवाय कधीच उगवत नाही. तुम्ही पेरायला शिकलं पाहिजे. काय पेरतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण कारल्याचं बी लावलं तर कडू कारलं येणार आहे, लक्षात घ्या. ते आरोग्यदायीच आहे. पण कारलं लावायचं ठरवून कारलं तरच ते आरोग्यदायी असणार आहे. कारल्याचं बियाऐवजी आपण जर कारंट लावलं तर ते कडूच असणार आहे. त्याचा फायदाही काही नाही आहे. कडू पेरायला तर कडू येईल. भाताचं बी लावायचं की काय लावायचं आपल्यावर आहे. कोणतं बी लावतोय आपण हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे मधु दंडवतेंसारख्या व्यक्तीला खरंच भारतरत्न पुरस्कार मिळावा. आता पुरस्कार आपले जाहीर झाले. आज 26 जानेवारी असल्यामुळे आजही काल पुरस्कार जाहीर झाले.
असे पुरस्कार जाहीर होत राहणार आहेत आणि ती फार चांगली गोष्ट आहे की ज्यांच्यामुळे समाजाला प्रेरणा मिळते. चांगल्या व्यक्तींना पुरस्कार मिळेल, समाजाला नक्की प्रेरणा मिळते. परंतु हा मुद्दा आहे की कुणाला खुश करण्यासाठी पुरस्कार नसावा. ह्याला खुश करायचे, त्या गटाला खुश करायचे, त्या समूहाला खुश करायचे, की त्या व्यक्तीला तो माझ्या मर्जीतला आहे म्हणून त्याला पुरस्कार दिला, खिरापतीसारखे पुरस्कार वाटले. आणि त्याचं समाजासाठी खरंच योगदान काय, देशासाठी योगदान काय, त्याने गरिबांसाठी योगदान काय, त्याने भरीव स्वरूपाचं कोणतं काम केलेलं आहे, त्याच्याकडे कलागुण आहे, त्या कलागुणात तो पुढे गेला, एवढंच ठीक आहे, एवढंच पुरेसं आहे. एखाद्या कलाकाराला पण पुरस्कार देताना कला क्षेत्रात त्यांनी साधलेली प्रगती ठीक आहे, पण त्या व्यतिरिक्त समाज दिसलाय की नाही, त्याला देश दिसलाय की नाही, त्याला गरीब दिसले की नाहीत, त्याला आजूबाजू दिसलं की नाही, तो चाकोरी बाहेर गेला की नाही, की फक्त स्वतःच्याच कलेत त्याने प्रगती केली, मग तो स्वतःचे आयुष्य जगला असं होईल. या बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात की नाही, या बाकीच्या गोष्टी कधी महत्त्वाच्या ठरल्या पाहिजे. त्यामुळे समाजासमोर नक्की आत्ताच्या लहान मुलांसमोर, आपल्या पिढीसमोर, लहान मुलांसमोर नक्की आदर्श कुणाचा असावा, कुणाची असावी, ही जी खऱ्या अर्थाने थोर मंडळी होऊन गेलेली आहेत, जे आदर्शवादी जीवन जगलेले आहेत, की ज्यांचं संपूर्ण आयुष्य हे समर्पित होतं. त्या आयुष्यातला कोण आणि क्षण हाच राष्ट्रासाठी, समाजासाठी समर्पित होता. आणि अतिशय नीतिमत्तेने, नैतिकतेचा उच्चांक गाठणारी ही मंडळी, अतिशय शिस्तबद्ध आयुष्य जगलेली ही मंडळी, अशा मंडळींचा आदर्श हा आमच्या पिढीसमोर, सध्याच्या पिढीसमोर, लहान मुलांसमोर, 2री, 3री, 4थी, 5वी अशा मुलांसमोर गेला पाहिजे, धड्यांच्या रूपाने गेला पाहिजे. आणि घरी पालकांनी, आत्ताचे पालक सगळे शिक्षित, उच्च शिक्षित आहेत, नुसते सज्ञान नाही आहेत, तर ते उच्च शिक्षित आहेत. तर अशा उच्च शिक्षित पिढीसमोर, उच्च शिक्षित मंडळींनी, पालकांनी आपल्या मुलांसमोर अशा चरित्रांचं, थोरांच्या चरित्रांचं वाचन केलं पाहिजे, पठण केलं पाहिजे आणि त्यांना ह्यांच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. प्रकाशन संस्थांनी विचार केला पाहिजे की आपण काय छापायचं, आणि अशा प्रकाशन संस्थांच्या पाठीशी समाजाने राहिलं पाहिजे. कारण पुस्तकं फुकट छापली जात नाहीत. त्यामुळे समाजाची ही जी अभिरुची आहे, ती अभिरुची कशी असावी, काय असावी, त्याचा स्तर कोणता असावा, तर त्याचा स्तरही हा असा असला पाहिजे की त्या अभिरुचीने आमचा समाज, आमची पिढी ही संस्कारक्षम होईल, आमची पिढी जी आहे ती घडेल. ह्याचं कारण, ज्या देशा असं म्हणतात की ज्या देशाच्या तरुणाच्या ओठामध्ये जे वाक्य असतं, ओठामध्ये शब्द असतात, त्यावर देशाचं भवितव्य अवलंबून असतं. त्यामुळे आजची लहान मुलं आहेत, तीच उद्याची तरुण पिढी असणार आहे, त्यांच्यावर देश अवलंबून असणार आहे. तर त्यांच्यासमोर असे थोरा मोठ्यांसारखे मधु दंडवते, मोहन धारिया, बॅरिस्टर मोहन धारिया, बॅरिस्टर नाथपै, जयप्रकाश नारायण, ही सगळी मंडळी अतिशय थोर, शिस्तबद्ध आयुष्य जगलेली नीतिमान मंडळी, यांच्यासारख्याचे आदर्श जावेत. फिल्मी त्या अभिनेत्यांचे आयुष्य किती जावे ते सगळं खोटं असतं. त्यांचं तो अभिनय असतो, ते नाटक असतं, ते आपण गंभीरतेने घेतो. त्याच्यासाठी आम्ही सगळं काय आम्ही वाईट गोष्टी करतो, चुकीच्या गोष्टी करतो, त्या चित्रपटाला भुलून, त्याच्या अभिनयाला भुलून, आणि त्याला आम्ही आमच्या आयुष्यातले किती क्षण, किती तास, किती दिवस फुकट घालवतो. तर हे आम्ही ठरवलं पाहिजे, हे आम्ही पालकांनी ठरवलं पाहिजे की चांगलं काय, वाईट काय, हे आम्ही ठरवलं पाहिजे. मंडळी, यावर आपलं काय मत आहे की मधु दंडवत्यांसारखं चरित्र मुलांनी घरी वाचलं जावं. आणि मधु दंडवतींसारखे थोर विभूती आहेत की अलीकडे 10-20 वर्षापूर्वी होऊन गेलेले आहेत, तेव्हा त्यांचा आदर्श आत्ताच्या लहान मुलांसमोर जावा. आणि मुलांना यांची नावं माहीत नाहीत, ही कुणाचा दोष म्हणायचा, हे कुणाचा अपयश म्हणायचं, आमच्या शिक्षण व्यवस्थेचं, शिक्षण पद्धतीचं अपयश आहे का, हे काय नक्की म्हणायचं आपण, की आपण पालकच कमी पडतो आहोत हे समोर मुलांसमोर न्यायला, मुलांसमोर मांडायला, की आपल्याला हे समजत नाही अजून की मुलांना नेमकं काय सांगावं, कोणत्या गोष्टी सांगाव्यात, कोणत्या चरित्र सांगावी, हे आपल्याला कळत नाही. नक्की आपल्याला काय वाटतं, आपण जरूर आपला अभिप्राय द्यावा, जरूर मत मांडावं. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.